महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. आज निवडणूक आहे. खरं महायुतीच्या माध्यमातून आज निवडणूक होते. खरं जास्त संख्याबळ शिवसेनेला असताना देखील महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला अनुसरून आजची निवडणूक होते. त्याच्यामुळे पहिलं 6 वर्ष पद भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष जाते आणि उपाध्यक्षपदे राष्ट्रवादी जाते. मधल्या 2.5 वर्षामध्ये शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार आणि आत्ता जे काय उर्वरित सभापती आहे जर वरिष्ठ लेवलला चर्चा होऊन जो काय निर्णय होईल आम्हाला तिघांना मान्य करून घ्यायला पाहिजे. कारण केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. त्यामुळे जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक आहे. त्याच्यामध्ये कुठेही कार्यकर्त्यांची चुकीची हेळसांड होऊ नये या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि म्हणून वरिष्ठांचा आदेश पाळून खऱ्या अर्थाने ही महायुतीच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद निवडणूक होते. असं की जे संख्याबळ एकंदर जिल्ह्यांनी जे दिलं आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे 21चं बलाबल आहे, 16चं बलाबल राष्ट्रवादीकडे आहे आणि 15चं त्यांच्याकडे आहे. शेवटी हे आकड्याचं गणित आहे आणि आकड्याचं गणित दोघं एकत्र येऊन जुळत असतील आणि जर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे महायुती धरून पण आम्ही जात असू तर कार्यकर्त्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे आणि शेवटी हे वाटप झाले. त्या वाटपामध्ये आम्ही आमच्या वरिष्ठांनी जर मान्य केले तर त्याला आम्हाला दुजोरा देणं आमचं काम आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पण याचा इफेक्ट नक्की दिसणार आहे. त्यामुळे हे सगळं धोरण जे वरिष्ठांनी ठरवलं आहे ते कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मान्य करून घेतलेलं आहे. त्यामुळे हेच पॅटर्न मला असं वाटतं आहे की महाराष्ट्रातल्या जेवढ्या जिल्हा परिषद 12 निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये बलाबलाप्रमाणे तशाच पद्धतीची निवडणूक प्रत्येक ठिकाणी होईल आणि पहिली निवडणूक रायगडची असल्यामुळे आम्ही ते स्वीकारलं आहे. नाही, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा परिपूर्ण अधिकार निश्चित आहे. 3 पक्षांची ही महायुती आहे. त्यामुळे जे बलाबल आज त्यांनी निर्माण केलं आहे त्या अनुषंगाने महायुतीचा आदेश वरून झाला आहे तो आम्हाला मान्य करून घ्यायला पाहिजे. आता खासदार महोदय आपण नाव घेतलं, तटकरेंच्या बाबतीमध्ये आम्ही केलेलं काम रायगड जिल्ह्याला सगळं ज्ञात आहे आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांनी वरिष्ठ विचार करून जर हा निर्णय घेतला असता तर कदाचित परिपूर्ण जनतेला भावला असता. पण जे आकड्यांचं गणित आहे त्या आकड्यांच्या गणितामध्ये जे तयार झाले त्या अनुषंगाने वरिष्ठ निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे आनंदी आम्ही निश्चित आहोत की पहिल्यांदा पंचायत समिती काल आमचे दोन्ही सभापती बसले. अलिबागचा सभापती हा 46 वर्षानंतर बसला आहे आणि मुरुडचा आपत्कालीनमध्ये आम्हाला संधी मिळाली होती. पण माझ्या मतदारसंघात 2 तालुक्यामध्ये सभापती बिनविरोध आले. याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. आता जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक मताधिक्य आमच्याकडे आहे. शेवटी हा निर्णय वरिष्ठांनी घेतलेला आहे आणि वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत. नाही, असं आहे की आता जी 6 सभापती पदं आहेत त्याच्यामध्ये 2 पदं तर आरक्षित आहेत, समाज कल्याण आणि महिला बालकल्याण. उरलेल्या जे हे बी 3 पदं आहेत त्या पदांना आम्ही आग्रह निश्चित असू. पण शेवटी हा निर्णय वरिष्ठांनी घेतला पाहिजे. बघा, आज जो रायगडच्या जनतेने जनाधार आम्हाला दिला त्याचा आदर तर आम्ही नक्की केला आहे. पण 3 वरिष्ठांनी जो निर्णय घेतला आहे त्यालाही आम्ही बांधील आहोत. पण जो निर्णय त्याने घेतला आहे तो आम्हाला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. कारण ही शेवटी तडजोड आहे, राजकारण हे तडजोडीचं आहे आणि मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय इफेक्ट होईल हा वरिष्ठ नेतेच जाणतील असं मला वाटतं. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता कोकण विभागाची नक्की लागणार आहे विधान परिषदेची. त्याच्यामध्ये कोणाला सीट मिळणार आहे सीट ही चर्चेचा विषय आहे आणि येणाऱ्या पुढल्या दोन्ही निवडणूक असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल. आता महायुती धर्म पाळून पुढे जाताना या सगळ्या गोष्टी नेत्यांच्या आदेशाने चालतात. त्यामुळे नेत्याने जो आम्हाला आदेश दिला आहे, विशेषतः शिंदेसाहेबांनी जो आम्हाला आदेश दिला आहे तो आदेश पाहून आम्हाला पुढे जायला पाहिजे. त्यामुळे सगळ्या सदस्यांना विश्वास घेऊन पदाधिकाऱ्यांनी जे आत्ता सूत्र आम्हाला सोपवलं आहे त्या सूत्राच्या अनुषंगाने आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि मला असं वाटतं की या अनुषंगाने महायुती धर्म पाळताना अध्यक्ष उपाध्यक्षाच्या भूमिकेत 2 पक्ष गेलेत ते वाटपामध्ये, सभापती वाटपामध्ये ते एक पाऊल पुढे टाकतील असा आशावाद आम्हाला नक्की वाटतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.